अरे अजय, हां. मी थोडं दिल्लीला जाऊन येतोय. एक 8-10 दिवस येणार नाही. अच्छा. माझं थोडं नाही का बिझनेस ते ह्याचा तुला हां, हां, माहितीच आहे हां. ना. तू बोलला होता हां. मागच्या वेळेस. हां. मग त्याच्यासाठी थोडं चाललोय मी. घरी कोण नाही. मग ओके. प्रिया एकटीच असते. हं, थोडं हं. काय लागलं केलं तर नाही का थोडं लक्ष दे, येत जा. हो, हो. तू हां? टेन्शन नको घेऊ. अ, मी वहिनींना जे काही लागेल ते सगळं देईल. हं? हां. तिची थोडी तब्येत बी बरी नसती रे, म्हणून थोडी काळजी वाटते मला. बाकीचं काय नाही. ठीक आहे. काय गं? त्याला सांगितलंय सगळं? नाही का तुला चालेल. काही लागलं, सवरलं तर सांगत तिला फोन करून. हं? पण लवकर या. अगं तेच यायचंच आहे मला, पण मला काळजी वाटते तुझी. असं आहे. मला तर नाही माझं पाऊलही निघेना गेलं घरच्या आहे ना बाहेर. भाऊजी. अगं ते आहे गं, तरी काळजी वाटते तुझी. वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तुम्हाला काही लागलं तर मला फोन करा किंवा बोलावून घ्या. हो चालेल. हं? मी आणून देईल. बॅग देऊ का तुमची? थांब ना, अजून वेळ आहे मला 1 तास. ठीक आहे मग. चल मी निघतो. हो चालेल. हं? जा मग. हो आणि व्यवस्थित जा बरं का. हा रे, जातो मी. काय नेहमीच आहे मला. ते अं, पण आहे. ठीक आहे चल मग निघतो मी. हो जा मग सांभाळून हं. हो, हो. मला कॉल कर हो. गेल्यानंतर. ओके. हो. ऐक ना, बोला ना. अजय माझा खूप चांगला मित्र आहे. हो. ते नाही का म्हणजे असं काय घरच्यासारखंच आहे. आता त्याला सगळं सांगितलं सगळं समजावून. बरं का, काय लागलं केलं त्याला सांगत जा. हं? चालेल, लागलं तर काही फोन करून देत जाईल हां. त्यांना. तुझी थोडी तब्येत वगैरे हे असते ना, म्हणून काळजी लागते गं, दुसरं काही नाही. बरोबर. तरी साधारण तुम्ही किती दिवसात येणार आहे? अगं मला नाही का, मला तरी 12-13 दिवस तरी लागतील बघ. चालेल, पण अ, लवकर येण्याचा प्रयत्न करा हा. हां, तर नाही काम झालं की मी येतोच. मी काय चालेल. तिथे राहणार आहे का? हां. हां, जा माझी बॅग घेऊन ये. हो चालेल. हं. Action. वहिनी अरे भाऊजी तुम्ही? हे घ्या चकल्या. ते तुम्हाला आवडतं ना हां, हां. तुमच्यासाठी घेऊन आलो मग. हे बरं झालं आणलं. बरं राहतं तळायला. नाही ते तुम्ही मागच्या वेळेस बोलले होते ना हां, मला चकल्या खूप हो, खूप हां, आवडतं मला चकल्या. त्याच्यामुळे घेऊन आलो. तुमच्या झाल्या बनून? हा बनवून आम्ही झाल्या. यावेळेस काहीच बनवलं नाही हो फराळाचं. हो ना. आणि ठीक आहे ना मग आता तुमची तब्येत पण खराब असते ना. हां ना. हा त्याच्यामुळे आता काही बनवताच येऊ नाही राहिलं. एक काम करा तुम्ही काहीच नका बनवू. मी घेऊन येतो घरून. हां का? हो चालेल. ठीक. चला मग मी निघतो आता. थांबा ना. नाही नाही अहो जायचंय मला. लेट झाले ना खूप रात्र आली आता हां. 11:30-12 वाजले. चालेल, पण वरच्या वर येत जा बरं का चक्कर हो मारायला. हो हां? तुम्ही मला फोन करा काही लागलं की चालेल, मी चालेल. आणून देईल हां, तुम्हाला. चालेल. हो, ठीक. या. हॅलो प्रिया. हां, बोला ना. अगं पोहोचलोय बरं का मी. हो का? हां. तुझी बरं. तब्येत कशी आहे? आत्ता तर गेले, माझी तब्येत बरीच राहणार ना. हां, अगं काळजी वाटते गं. बरं ऐक ना, हां. अजय वगैरे येतो ना? हो, आत्ताच आले होते. हां, हां. हो, गेले लगेच ते. बरं काय लागलं सवरलं त्याला सांग हां. हो, हो. चालेल, चालेल. हो, तब्येतीची काळजी घे मग हां. हो, हो. पण तुम्ही लवकर या हां. हो, अगं काम झालं की येतोच मी. चालेल. ठेवू का फोन? हो, हो. चालेल. हां. हां. कोणाला काय माहिती. बाई एवढं रात्री कोण आलंय काय माहिती. अरे भाऊजी दिसताय. अरे या ना. वहिनी ऐका ना. हां. अहो नेमकं माझ्या गाडीचं पेट्रोल संपलंय हे आणि देवा. आणि आता वाजले 11:30 तर पंप पण बंद झाले असतील. पंप तर झालाच बंद होता भाऊजी. हो तेच ना मग. बरं इकडे या, बसा इथं. तर काय करायचं तेच कळत नाहीये. मी काय म्हणते, हा. मी एवढं रात्री घरी जाण्यापेक्षा ना आज इथंच मुक्कामी राहतो मी. इथंच थांबू. हा. पण ते चांगलं नाही वाटत ना. काय भाऊजी, तुम्ही आम्हाला परकत धरता का? नाही नाही तसं नाही हो. मग पण मग आता तुमचे मिस्टर घरी नाही आणि मी इथं थांबायचं रात्री उगाच कोणाला दिसलं वगैरे पण काही. ठीक आहे ना, त्यांनीच सांगून जायला ना तुम्हाला की तिच्याकडे लक्ष दे, हे ते कर, असं बोलले ना तुम्हाला. ते पण आहे. मग
ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणताय तर थांबतो. चालेल, चला मी तुम्हाला म्हणजे बेडरूम मध्ये आथरून लावून देते, तिथे झोपा. बेडरूम मध्ये? हो. नाही, मी इथं ठीक आहे ना, इथं झोपतो मी, तुम्ही बेडरूम मध्ये झोपा. हा चालेल, झोपा तुम्ही, मी तिकडे झोपते. हो हा, ठीक आहे. झोपा तुम्ही, तुम्हाला अंगावरती देते. हा, हो हो चालेल. हे घ्या भाऊजी. अं, ठीक आहे. हा, हा अजून काही लागेल? नाही नाही, काही नाही लागलं तर मी घेतो तिथून. चालेल. हो पाणी वगैरे लागलं तर किचन मध्ये जाऊन घ्या. हो हो हो. चालेल. वहिनी तर झोपेत खूप हॉट दिसतंय. भाऊजी, हे काय करताय तुम्ही? अहो वहिनी ऐका ना, सॉरी बर का तुम्हाला टच केलं म्हणून, पण काय आहे मला ना एक घाण सवय अहो आहे. पण ठीक आहे ना, मी झोपलेले होते, मग अंगावर ना हात फिरायचा, तर तुम्हाला माहिती ना मी झोपलेले होते. नाही नाही, ऐकून तर घ्या. अहो मला ना एक घाण सवय आहे की झोपेत चालायची. मला कळालंच नाही, आता तुमचा आवाज आला तेव्हा मी हे झालो नाही का जागे. अहो भाऊजी पण ऐका ना, तुम्ही जा आणि झोपा आता. सॉरी बर का, नाही, आता मला ते माहिती आहे, पण मग जा तुम्ही आता झोपा. ती माझी सवय म्हणून. बापरे, ते भाऊजींवर विश्वास कसा काय ठेवू? जाऊ दे, त्यांना झोपेत चालायची सवय असेल, ठीक आहे, जाऊ दे, झोपून घेते मी. अरे बाप रे, वाचलो आज. वहिनीला टच केला आणि वहिनी उठून गेली. नाही नाही, बरं झालं त्यांना नाटक सांगितलं, काहीतरी बहाणा दिला. भाऊजी, ओ भाऊजी, उठा, सकाळ झाली. अरे बापरे, 7 वाजले. हो ना, हे घ्या चहा. अरे बापरे, चहा पण करून आणला तुम्ही? हो, व्यवस्थित झोप झाली का? हा झाली ना व्यवस्थित झोप. झाली का? हो हो. रात्री चांगलीच झोपेत चालता हो? हा? अहो ते चुकून झालं, सांगितलं ना तुम्हाला. पण भाऊजी, मला माहितीच नव्हतं बरं का खरं, की तुम्हाला झोपेत चालायची सवय. बरं ऐका ना वहिनी, काय? तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काय? अं, तुम्ही ना मला खूप दिवसापासून आवडता. काय बोलता भाऊजी? हो. आणि जे रात्री झालं ना ते हा. म्हणजे चुकून नव्हतं झालेलं. ते मी पाणी प्यायला आलो आणि तुम्हाला झोपलेलं बघितलं तर म्हणजे माझी इच्छा झाली की तुम्हाला टच करावं असं वाटलं मला. तुम्हाला एक बोलू का भाऊजी? हा, बोला ना. तुमचा जो मित्र आहे ना, म्हणजे माझे मिस्टर, हा. अहो ते मला बिलकुल प्रेम देते नाही हो. आणि म्हणजे जाऊ दे, आता काय, फक्त काम काम करत राहतात, माझ्याकडे बिलकुल लक्ष देते नाही. काळजी घेतात, पण मग जी गोष्ट मला हवी ना ती देतेच नाही हो. अहो मग तुम्ही टेन्शन कशाला घेताय? आता ती गोष्ट द्यायला मी आहे ना.
खरंच का? मी देतो ना तुम्हाला पण ती ऐका गोष्ट. त्यांच्या कानापर्यंत जाऊन नका देऊ हं. अहो वहिनी, मला जर प्रेम भेटते तर मी कशाला जाऊ देणार आहे त्याच्या कानापर्यंत. नाही पण मग कसं एखाद्या दिवशी जर बाय चान्स मध्ये तुम्ही नशेच्या धुंदीमध्ये दिलं सांगून त्यांना मग नाही नाही, तुम्ही हं? अजिबात टेन्शन नका घेऊ. खरंच नाही, मी त्याला सांगणार नाही आणि दुसऱ्या कोणाला पण सांगणार नाही. खरंच ना. हो. बरं ऐका ना, हा. आता घरात तसे पण आपण दोघंच आहे. हो. तर तर काय? तर चला ना ते करूया. चला. हं? चला. भाऊजी हं, मजा आली का नाही? मग हा मजा आली ना. वहिनी पण तुम्ही खरंच खूप मजा देता बरं का. नाही मजेचं जाऊ द्या हो पण मग कसं आपल्याला चान्स भेटला काही करायला नाही का? हं. हं? ते बरं मी बोललो, नाहीतर तुम्हाला कुठे चान्स भेटला असता. हो ना. ते काय तुम्ही रात्री झोपेत चालत आले. जाऊ द्या मला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. हं. बरं ऐका ना, हं. आता तुमचा नवरा तर येणार आहे 4-5 दिवसानंतर. हो. मग तोपर्यंत मी इथंच थांबतो. हा थांबूच जा ना. आपण मस्त मजा करू दिवसभर. चालेल. हं? तुम्ही मला प्रेम द्या मी तुम्हाला प्रेम देते. प्रेमच द्यायचं आता आपल्याला एक दोघांना. हं. हं? चालेल ना. अहो खरं सांगू ना ते मला काहीच म्हणजे प्रेम देत नव्हते नाही का? हं, हं. हं. अरे प्रिया कुठं आहे? किचन मध्ये पण नाही. खरंच वहिनी, हं. तुम्ही ना जितक्या सुंदर दिसता ना हं. तितक्या सुंदर आहात. खरंच ना. हं. तुमचा स्वभाव किती प्रिया, गोड आहे. अगं हे काय बघतोय मी? तुम्ही अगं माझ्या पाठीमाग असले काळे धंदे करती तू? नाही हो तसं काही नाही ते भाऊजींचं डोकं दुखत होतं दाबून देत होते. अगं एखाद्या वेळेस माणसाचा कानावर विश्वास बसणार नाही, पण डोळे कधी खोटं बोलत नसतात. पण तुम्ही अचानक कसे काय? अगं ते सगळं सोड. तुझ्यावरती माझा किती विश्वास, अगं किती प्रेम करतोय मी तुला, आणि तू मला एवढा धोका दिलास. आणि काय रे, तुला मित्र कमी आणि माझा लहान भाऊ जास्त समजत होतो मी, पण ऐका तू ना. माझ्या पाठीत चुरा घोपलाय. हे बघ विराज, मित्र नावाला कलंक आहेस तू. ह्याच्यात माझी काही चुकी नाही. ऐकता का तुम्ही? ऐका ना. मला माझ्या ऐका ना माझं ऐका ना. मला काही बोलू नको तू, नको बोलूस मला. अगं हो माझं ऐकतच आहे. अगं आज माझ्या मनावर इतका मोठा घाव घातलाय तू की हे तुझे पानचट जे बघितलंय ना ते मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. हे सगळं काही तुमच्यामुळेच केलेलं आहे मी. माझ्यामुळं तुला म्हणायचं काय आहे? अहो कधी तुम्ही मला प्रेम दिलं का? नाही ना. वा वा वा, तुला प्रेम दिलं नाही म्हणून तू दिलं का? माझ्या मित्राबरोबर असलं घाण काम करायची तुझी इच्छा झाली? हो मला पण काहीतरी अपेक्षा आहे. हा नेहमी तुम्ही काम काम घरात कधी राहतात कोणासाठी का? काम करतोय मी? अगं तुला सुख भेटावं, तू ऐशो आरामची जिंदगी तू भोगावी म्हणून रात्रन दिवस हा माणूस झटतोय. अहो तुम्ही माझ्यासाठी सगळं करतात पण मला जे लागतं ते नाही देत तुम्ही. मग मी कुठं जायचं? आणि तू, अरे तुला मी माझं भाऊ समजलं होतं, पण तू मला इतका मोठा धोका देशील असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही. लाज वाटती मला तुला मित्र म्हणायची. हे बघ मित्र ह्या नात्याला कलंक आहेस तू, कलंक. विराज, याच्यात माझी काहीच चुकी नाही. वहिनीच बोलले की माझे मिस्टर मला प्रेम नाही देत. अरे म्हणून तू तिची गोष्ट ऐकावी? अरे एकदा तरी आपल्या मैत्रीचा विचार केला असता तू, पण तू केला नाही. आज मैत्री आपली नवीन आहे का? अरे बालपणाचे मित्र आपण. तुझ्यावर पूर्ण विश्वास होता म्हणूनच तुला माझ्या घरची पूर्ण जिम्मेदारी सोपवून गेलो होतो. तू तू अशा पद्धतीने ही जिम्मेदारी केली तू.
हे बघ विराज, हे जे काही झालं ते सगळं चुकून झालेलं आहे. प्लीज यार मला माफ कर. हे बघ अजय, आता मला तुला एक शब्दही बोलायचं नाही. माझ्यावर एक उपकार कर आणि तू इथून चालता हो. अरे यार, यार चुकी झाली माझ्याकडे. मी तुझं काही एक ऐकणार नाही. बस चालता हो माझ्या घरातून. जा आता, तू आत्ताच्या आत्ता जा. आणि हो ग, तू हे रडून ना आता तू माझ्यावर भुरळ पाडू शकत नाही. अहो ऐका, समजली? चुकलं माझं, इथून पुढे नाही होणार माझ्याकडनं चुकी. हे बघ, तुझे पण हात जोडतो. मला तुझ्या बरोबर राहायचं नाहीये. अहो असं नका करू ना. आता रात्र झालेली ऐका आहे. ना. तू उद्या सकाळी तुझ्या माहेरी निघून जा. नाही, मी नाही जाऊ शकत. माझी मम्मी मला घरात नाही ठेवणार. ते मला काही सांगू नको. तू अजिबात तू माझ्या घरात राहू नको. ऐका ना, नको. ऐका ना. सोड माझा हात. अहो ऐका ना, नाही, सोड म्हणलं तुला माझा हात. एकदा तर ऐका माझं. नाही ऐकणार मी. अहो असं नका करू ना. माझी आई पण मला घरात ठेवणार नाही. तिला काही गोष्टी माहिती पडलं. प्लीज नका ना. तू झोप. आता रात्र झालेली आहे. मी जाऊन हॉलमध्ये पडतो आणि सकाळी दिवस निघायच्या आधी हे तुझं काळं तोंड आहे ना, ती अजिबात मला दाखवू नको. अहो ऐका. समजली? सरक बाजूला.